अमरावती जिल्ह्यातील वझर येथील 123 अनाथ मुलांचा सांभाळ करणारे शंकरबाबा पापळकर यांना नुकताच भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। शंकरबाबा पापळकर हे 90 दशकापासून अनाथ, अपंग, मतिमंद व दिव्यांग मुलांसाठी काम करत आहेत। त्यांनी आतापर्यंत रेल्वे स्टँड, बस स्टँडवर सोडून दिलेल्या 123 बेवारस मुलांना स्वतःचे नाव देऊन त्यांचे संगोपन केले। शंकरबाबांनी आतापर्यंत अनेक दिव्यांग मुलामुलींचे लग्न लावून त्यांचे संसार थाटात उभे करून दिले। वझर येथील त्यांचे अंबादास पंत वैद्य अपंग मुलांचे आश्रम आहे। शंकरबाबा पापळकर यांना पुरस्कार मिळाल्याने विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे। प्रतिक्रिया माझी हीच आहे का हा पुरस्कार मी स्वीकारलेला काळ झाला। 1992 पासून मी सेवा करत आहे। बेवारस दिव्यांग मुलांच्यासाठी माझे जीवन मी अर्पण केलेलं आहे आणि 18 वर्षानंतर हे मुलं कुठे जातील याची फार मोठं भारतामध्ये काळजी आहे। मला भारतातल्या समाजाला मला सांगायचं आहे, भारत सरकारला, की 18 नंतर हे दिव्यांग मुलं कुठे जात असतील आणि म्हणून याच्यासाठी कायदा झाला पाहिजे, यासाठी माझी चळवळ होती। आणि आज गृहमंत्रालयाने 3 दिवसापासून मला विचारत आहे का तुम्ही पुरस्कार घ्याल का। मी त्यांना म्हटलं का हा पुरस्कार यावेळेस मी स्वीकारतो, कारण का ह्या पुरस्कार दिल्यानंतर पंतप्रधान मोदी साहेब 18 वर्षानंतर बेवारस मुलांना राहू द्यावे हा कायदा करतील ही मला खात्री आहे, म्हणून हा मी पुरस्कार स्वीकारलेला। AS न्यूज महाराष्ट्र करिता अमरावतीवरून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर।